माणसं जाताना आपण पाहिलेली अशा अनेक उदाहरणं देत आहेत। या घटनांमुळे इज इट हाय टाइम की आता जरा लोकांना सुद्धा बोट कोणीतरी दाखवावं लागेल की चुका तुमच्या सुद्धा आहेत। आपण एका अशा राज्यात अशा देशात राहतो की जिकडे 1000 माणसांच्या पाठी कदाचित 5-10 पोलीस असतील अशी आपल्याकडे डेन्सिटी आपली। अशा काळामध्ये प्रशासन का करत नाही हा प्रश्न विचारत असताना बोर्ड तुम्ही का वाचत नाही हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। प्रसन्न बरोबर आहे, लोकांना तर विचारलंच पाहिजे आणि लोकांची शिस्त ही पाहिजेच आहे, त्याच्याबद्दल काही दुमतच नाहीये। पण हे लोकांच्या वरती सोडून द्यायचं का? म्हणजे सगळा फुकटा होतो। आणि तुम्हाला मी सांगतो की 16व्या-17व्या शतकामध्ये युरोपमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती, पण तेथील प्रशासनाने इतकं शिस्तबद्ध पद्धतीने आणि कडक कायदे राबवायला सुरुवात केली आणि प्रशासन राबवायला सुरुवात केलं, त्यामुळे परिस्थिती सुधारते। केवळ लोकांनी चांगलं वागून चालत नाही। आता म्हणजे खरं म्हणजे की हे सगळं जर विषय जर काढायचा म्हटला तर मुंबईमध्ये एक तुमचं होर्डिंग पडलं। आता त्या लोकांची चूक आहे, त्यांनी शिस्त काय पाळायची त्याच्यामध्ये? पुण्यामध्ये होर्डिंग पडलं, 6 लोक गेले एका चौकामध्ये सिग्नलवरती, त्यांनी त्याच्यामध्ये काय करायचं? किंवा ह्याच्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये लोक वाहून जातात, ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी झोपड्या वगैरे असतात, त्याच्यामध्ये काय करायचं काय? म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्याला सॉफ्ट जे गोष्टी टार्गेट असतो तो नागरिक असतो, त्यांच्या चुका आहेत, ते कल्चर तर वाढलंच पाहिजे। पण प्रश्न असा आहे की मग प्रशासनाने आपले हात वर करणं चालता कामा नये की त्यांची बाजू ही भक्कम केलीच पाहिजे। जोपर्यंत प्रशासन, आता मोठे ऍक्सिडेंट होतात, रोड ऍक्सिडेंट होतात, आता रोड ऍक्सिडेंट होताना जे ड्रायव्हरला परवाने दिले जातात, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सेस दिले जातात, ते कसे दिले जातात ते तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे। मी ते ट्रान्सपोर्ट कमिशनर ते स्वतः पाहिलेलं आहे की हे तुम्ही जे लायसन्सेस देतात की तुम्ही रस्त्यावरती ते जे ड्रायव्हर असतात ते अनगाइडेड मिसाईल अशा पद्धतीने काम करतात आणि लोकांचे जीव धोक्यात आणतात। त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं, आणि ते हे मी काही थेरेटिकल सांगत नाही, प्रशासनाने जर चांगलं वागायचं ठरवलं आणि त्यामध्ये केलं तर मला वाटतं परिस्थिती सुधारेल। लोकांनी तर वागावं, पण नुसतं लोकांनी वागून चालणार नाहीये। त्याच्यामध्ये प्रशासनाने खरं म्हणजे की त्याच्यामध्ये नेतृत्व घेतलं पाहिजे। हे असं होणार आहे, असं झालं पाहिजे। आता हा जो पूल पडला, त्या पूल पडला तिथे फक्त पादचाऱ्यांच्यासाठीच आहे, शेतकऱ्यांच्यासाठीच आहे, हे तिथे त्यांनी कोणीतरी निक्षुणपणे तिथे केलं पाहिजे। आणि ज्यावेळेस तो पूल पूर्णपणे निकामी झाला होता तो बंदच केला पाहिजे होता। ज्यांनी बंद करायला केला नाही, ज्यांनी तिथे बोटचेपेपणाची भूमिका घेतली, त्या व्यक्तीला खरं म्हणजे की याच्यामध्ये निश्चितपणे शिक्षावले। पण कोणाचा जीव काही असा हे येत नाही की ते गेले, त्यांनी जायला नको पाहिजे होते, त्यांना वाचता नाही आलं का? हे मला वाटतं की हे असं ठीक आहे, हे बोलणं फार सोपं असतं। मग ते प्रशासन तिथे जर पुलावरून जाता येणं शक्य होतं नव्हतं तर मग तो चालू का ठेवला? मग प्रश्न असा येतो की प्रशासनाने चालू करतो काही। मी त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि हे खरं आहे, तुम्हाला मला किंवा राज ठाकरेंनी पण हा प्रश्न व्यक्त केलेला आहे की मग बंदच का नाही केला? पण त्याच्यामध्ये काही नाजूक प्रश्नांची अशी उत्तरं आहेत की ज्याची फक्त हो आणि नाही अशी उत्तरं देता येत नाही। नवीन जो काही पूल बनतोय तो तिकडनं खूप दूर आहे, किमान 20-25 मिनिटाचा प्रवास आहे त्या नवीन ब्रिजवरून जायला।